हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर पाहू शकता इथे मी कारली घेतलीत. कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने मी कट करून घेतलीत बघा. पाहू शकता. तर ह्या कारल्यांना आपल्याला मीठ लावून घ्यायचे बघा. एकदा परत आपण धुवून घेऊया स्वच्छ, जे कडवटपणा त्याचा निघून जातो जरा. त्याच्यानंतर आपल्याला ह्याला मीठ लावून घ्यायचे. स्वच्छ धुवून घेतलेत बघा कारली मी. तर ह्याला आपण मीठ लावून घ्यायचे मध्ये थोडं थोडं. मैत्रिणींनो, कारलं शरीराला खूप चांगलं असतं. नेहमी करीत जा, खात जा तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला सर्व मीठ लावून घ्यायचे बघा. कारली आपली ही अशी कवळी आहेत. सर्व कारल्यांना मी मीठ चोळून घेतले बघा. आतून पण लावले चांगलं आणि वरून पण मीठ टाकून छान चोळून घेतले. तर आता हे साईडला ठेवून मी तुम्हाला लागणारे साहित्य सांगते. टमाटा घेतलाय मी कट करून, कांदा घेतलाय, थोडंसं खोबरं घेतले आणि शेंगदाणे घेतलेत. तर कढई आपली छान गरम झालेली आहे बघा. तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचे. कढईमध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचं, खोबरं टाकायचे. खोबरं पण आपल्याला जरा छान परतून घ्यायचे बघा तेलावर. पाहू शकता मैत्रिणींनो, खोबरं आपलं छान परतून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. एक कांदा घेतला होता मी बारीक कट करून उभा. तो छान आपल्याला हलवून घ्यायचा आहे तेलावर. त्याच्यानंतर एक टमाटा मी बारीक कट केलेला तो ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे. टमाटा पण छान परतून घ्यायचा आहे कांद्याबरोबर आपल्याला. 5-6 लसणाच्या पाकळ्या मी घेतल्या होत्या, त्या ह्याच्यामध्ये टाकून त्या पण आपल्याला परतून घ्यायच्यात. हे सर्व छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला अद्रक मी किसून घेतलं होतं, ते पण ह्याच्यात परतून घ्यायचे तेलावर. पाहू शकता इथे छान मस्त परतलंय हे. तर हे आपण आता काढून घेऊया बघा एका डिशमध्ये. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे कारल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर छान कमेंट करा. कुठून माझा व्हिडिओ पाहताय ते पण मला कमेंटमध्ये सांगा. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यात शेंगदाणे थोडेसे टाकलेत बघा. जो मसाला मी भाजून घेतलाय, कांदा, टमाटा, लसूण, तो ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि छान मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची ह्याची आपल्याला. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची वरून. थोडंसं मी सफेद तीळ टाकले बघा. तर आता ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया आपण. पाहू शकता मैत्रिणींनो, छान बारीक पेस्ट झालेली आहे. तर आता आपण भाजी टाकून घेऊया. इथे कढई छान गरम झालेली आहे. कढईमध्ये आपण 1-1.5 पळी तेल टाकून घ्यायचे. तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरी
ही टाकून घ्यायची। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचे बघा। जिरं पण आपलं छान फुललं ना की त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचे। आणि इथे मी मसाले घेतलेले आहेत। कांदा मसाला घेतलाय, धना पावडर घेतली, बेडगी मिरची पावडर घेतली आणि लाल तिखट घेतले, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला आणि हे छान हलवून घ्यायचे बघा। हे मसाला तेलावर जो मी वाटलेला मसाला तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तो मसाला पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे, तेल सुटस्तवर। आपल्याला ही भाजी पातळ नाही करायची, अशी ओलसरच करायची थोडी। पाहू शकता मसाला छान आपला परतला आहे। तर त्याच्यामध्ये ही मी आता जी कारली मी कट करून घेतलेली मीठ लावून ती ह्याच्यात टाकून घ्यायच्यात आपल्याला आणि हे छान हलवून घ्यायचे बघा। छान आपलं हलवून झालेलं आहे। तर चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचे आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ह्याच्यात टाकून द्यायचे आपल्याला आणि परत एकदा छान हलवून घ्यायचे। पाहू शकता इथे छान मी सर्व हलवून घेतले। आता कारल्याची भाजी ह्याच्यात थोडंसं मी गूळ टाकलाय, अगदी थोडं टाकलंय। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका किंवा नका टाकू। छान बघा आपली ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे। खूप छान लागतं हे कारलं, अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा। तर आपण बघूया कारलं आपलं शिजले का। नॉर्मल कच्चं वाटतंय थोडं। तर आपली भाजी झाली।